योग म्हणजे केवळ शरीराचेच नव्हे तर आत्म्याचेही अशुद्धीकरण। योग दिनाच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या संतभूमीत PR पोटे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी योगसत्र घेत ग्रामीण आरोग्य, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचविला आहे। योगाच्या माध्यमातून आरोग्य हीच खरी संपत्ती या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड या उपक्रमातून दिसून आली आहे। 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित PR पोटे कृषी विद्यालयाचे रूरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स प्रशिक्षणार्थी विद्यार्थी संकेत वानखडे, आर्यन पुसेतकर, अभिनव बंड, सुयश खडसे, अजिंक्य ठाकरे आणि लोकेश कराडे हे अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद गावात पोहोचलेत। गावातील स्थानिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शेतकरी बांधव, विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत एकत्रितपणे योग सत्राचे आयोजन केलेत। या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अनिल घोगरे यांच्यासह शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा यांचे केवळ प्रात्यक्षिकच नव्हे तर योगाचे शास्त्रीय महत्त्व, मानसिक आरोग्य, तणाव नियंत्रण व आत्मिक शांती मिळवण्याकरिता योग कसा फायदेशीर आहे याचे सखोल मार्गदर्शन केलेत। योग सत्रात सूर्यनमस्कार, भुजंगासन, वर्जासन, ताडासन यांसारखी प्राचीन योगासने शिकवली गेली। ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी हसत मुखाने भाग घेऊन या योगाचा अनुभव घेतला। हे गाव म्हणजे संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान। त्यांच्या गाव सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही या विचाराशी एकरूप होतं। योगाच्या माध्यमातून सामाजिक आरोग्य व आत्मिक जागृतीचा जागर करण्यात आला। हा कार्यक्रम औपचारिकतेपुरताच मर्यादित न राहता ग्रामीण आरोग्याविषयी सजगता, शरीर संपत्तीचे महत्त्व आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रसार करण्याचे एक प्रेरणादायी पाऊल ठरलेत। योग दिन म्हणजे एक दिवसापुरता कार्यक्रम नव्हे तर आरोग्याची आणि शिस्तबद्धतेची दीर्घकालीन शपथ आहे। यावली शहीदच्या संतभूमीतून जो योगाचा जागर झाला तो आता आत्मिक जागृतीच्या वाटेवर नेणारा दीप ठरावा। आरोग्य, शांती आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करताना या विद्यार्थ्यांच्या कार्याने दिला एक नवा प्रकाशपुंज।